हाय स्टुडंट्स, आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लियोफिलिक रिॲक्शन ऑफ अल्किल हलाइड डिस्कस करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण या एशियन रिॲक्शनचे बरेचसे एक्झाम्पल घेतलेले आहेत. आपण या एशियन रिॲक्शनच्या साह्यानं अल्किल हलाइडचा वेगवेगळ्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये रूपांतर करू शकतो. म्हणजेच ह्या रिॲक्शन FGI टाईप ऑफ रिॲक्शन आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजेच फंक्शनल ग्रुप इंटर कन्व्हर्शन रिॲक्शन. म्हणजे या रिॲक्शननं आपण अल्किल हलाइडचं अल्कोहोलमध्ये, अमाईनमध्ये, सायनाईडमध्ये, आयसोसायनाईडमध्ये, इथरमध्ये, इस्टरमध्ये, नायट्रो अल्केनमध्ये, अल्किल नायट्राईटमध्ये रूपांतर करू शकतो. जर आपल्याला अल्किल हलाइडचं अल्कोहोलमध्ये रूपांतर करायचं असेल तर अल्किल हलाइडला ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH किंवा मॉइस्ट सिल्वर ऑक्साईड बरोबर हीट करावं लागेल. जर आपल्याला अमाईन मिळवायचे असतील तर अल्किल हलाइडला अल्कोहोलिक अमोनिया बरोबर हीट करावं लागेल. आपल्याला अल्किल सायनाईड मिळवायचे असतील तर अल्किल हलाइडला अल्कोहोलिक पोटॅशियम सायनाईड बरोबर हीट करावं लागेल. आयसोसायनाईड मिळवायचे असतील तर अल्किल हलाइडला सिल्वर सायनाईड बरोबर हीट करावं लागेल. आणि इथर मिळवायचे असतील तर अल्किल हलाइडला सोडियम अल्कॉक्साईड बरोबर हीट करावं लागेल. त्या रिॲक्शनला विल्यमसन सिंथेसिससुद्धा म्हटलेलं आहे. नंतर अल्किल हलाइडपासून इस्टर तयार करायचे असतील तर सिल्वर सॉल्ट ऑफ फॅटी ॲसिड किंवा सिल्वर सॉल्ट ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड म्हणू शकतो. त्याच्याबरोबर आपण अल्किल हलाइडला हीट केलं तर आपल्याला इस्टर मिळतात. नंतर आपल्याला नायट्रो अल्केन तयार करायचे असतील तर अल्किल हलाइडला सिल्वर नायट्राईट बरोबर हीट करायचं. आणि आपल्याला अल्किल नायट्राईट मिळवायचे असतील तर सोडियम किंवा पोटॅशियम नायट्राईट बरोबर अल्किल हलाइडला रिॲक्ट करायचं. आता या सगळ्या रिॲक्शनमध्ये एक निगेटिव्ह ग्रुप दुसऱ्या निगेटिव्ह ग्रुपनं रिप्लेस झाला. मग निगेटिव्ह ग्रुपला आपण न्यूक्लिओफाईल म्हणतो आणि रिप्लेसमेंट रिॲक्शनला आपण सबस्टिट्यूशन रिॲक्शन म्हणतो. म्हणून ह्या सगळ्या रिॲक्शन काय झाले, एक्झाम्पल ऑफ सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक रिॲक्शन म्हणू शकतो, की ज्याला आपण शॉर्टली एशियन रिॲक्शन म्हणू शकतो. आता या एशियन रिॲक्शनच्या मेकॅनिझमकडे यायचं आहे आपल्याला. मेकॅनिझममध्ये काय काय असते, ती रिॲक्शन कोणत्या मार्गाने गेली, कोणते फॅक्टर त्या रिॲक्शनच्या वेगावर परिणाम करतात, ह्या सगळ्या गोष्टी एक्सप्लेन करणं म्हणजे त्या रिॲक्शनचा मेकॅनिझम सांगणं असं आपण म्हणू शकतो. तर अल्किल हलाइड हे किती प्रकारचे आहेत म्हटलं तर अल्किल हलाइड हे 3 प्रकारचे आहेत. कोणते? प्रायमरी अल्किल हलाइड की ज्यांना आपण असं रिप्रेझेंट करू शकतो. त्यानंतर सेकंडरी अल्किल हलाइड की जे कसे असतील, RCH R' अशा फॉर्म्युल्याचे. आणि टर्शरी अल्किल हलाइड कसे असतील म्हटलं तर टर्शरी अल्किल हलाइड हे असे असतील. पहा काय हे असं. म्हणजे हॅलोजन कॅरिंग कार्बनला कमीत कमी 2 हायड्रोजन असतील तर तो अल्किल हलाइड काय म्हणायचं आपण, प्रायमरी आहे म्हणायचं. हॅलोजन कॅरिंग कार्बनला एकच हायड्रोजन असेल तर तो सेकंडरी अल्किल हलाइड म्हणायचं. आणि हॅलोजन कॅरिंग कार्बनला एकही हायड्रोजन नसेल तर तो अल्किल हलाइड टर्शरी अल्किल. मग आता रिॲक्शन मेकॅनिझममध्ये दिलेला अल्किल हलाइड कोणता पाथ फॉलो करतो, तर आपण काल डिस्कस केलेलं आहे की अल्किल हलाइड अल्कलाइन हायड्रॉलिसिसमध्ये, म्हणजे आपण एशियन रिॲक्शनचं एक उदाहरण घेतलं. वरच्या सगळ्याच रिॲक्शन एशियन रिॲक्शन होतं, पण त्याच्यातलं एक उदाहरण घेतलं. कोणतं? अल्किल हलाइडचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होणं, की ज्याला आपण अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ अल्किल हलाइड टू गेट अल्कोहोल असं म्हणतो. तर ती रिॲक्शन सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिकचं उदाहरण आहे, की ज्याच्यामध्ये OH मायनस न्यूक्लिओफाईल हा X मायनस न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करते. त्यामुळं आपल्याला या अल्किल हलाइडपासून काय मिळते तर अल्कोहोल मिळते. मग आता या एशियन रिॲक्शनचे 2 मार्ग आहेत. एक 1 स्टेपचा मार्ग म्हणतो की ज्याला आपण SL2 पाथ म्हटलेला आहे. आणि दुसरा 2 स्टेपचा मार्ग आहे
की ज्यामुळं आपल्याला अल्किल हलाइडचं अल्कोहोल मिळणार आहे. त्या 2 स्टेपच्या मार्गाला काय म्हटलेलं आहे? SN1 पाथ म्हटलेलं आहे. मग आता हे 2 पाथ आहे अल्किल हलाइडचं अल्कोहोलमध्ये रूपांतर होण्याचं. मग दिलेलं अल्किल हलाइड कोणता पाथ फॉलो करावं हे कशावर डिपेंड आहे? तर नेचर ऑफ कार्बन टू विच हॅलोजन इज अटॅच्ड. मग आता कार्बनचे नेचर किती आहेत? तर 3 आहेत. कोणते? प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तर इन जनरल प्रायमरी अल्किल हलाइड फॉलोज 1 स्टेप दॅट इज SN2 पाथ, की ज्याला आपण सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम म्हणणार आहोत. आणि टर्शरी अल्किल हलाइड फॉलोज 2 स्टेप पाथ, की ज्याला आपण SN1 म्हणणार आहोत. या SN1चा लॉंग फॉर्म काय? सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक युनिमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम पाथ असं म्हणू शकतो. आणि व्हॉट अबाउट सेकंडरी अल्किल हलाइड म्हटलं तर दे फॉलो मिक्सड पाथ. ही जनरल स्टेटमेंट आपले. मग आता ह्याच्यातलं आपण 1 बाय 1 हे 2 मेकॅनिस्टिक पाथ आहेत ते आपण डिस्कस करू, आहे की नाही. आता ह्याच्यातला हा पहिला पॉईंट कोणता? अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ ॲन अल्किल हलाइड टू गिव्ह अल्कोहोल इज अन एक्झाम्पल ऑफ SN रिॲक्शन. ती जनरल रिॲक्शन आपण दाखवली. नंतर ह्याच्यात काय म्हटलं? हा प्रायमरी अल्किल हलाइड आहे की ज्याचं एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड फॉलो 1 स्टेप बायोमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम पाथ नोन ॲज SN2 रिॲक्शन मेकॅनिझम पाथ. आणि नंतर हे टर्शरी अल्किल हलाइड फॉर एक्झाम्पल टर्शरी ब्युटिल ब्रोमाइड फॉलो 2 स्टेप युनिमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम पाथ, की ज्याला आपण SN1 रिॲक्शन मेकॅनिझम म्हणणार. आणि सेकंडरी अल्किल हलाइड बद्दल आपण काय स्टेटमेंट केलं? म्हणजे सेकंडरी अल्किल हलाइड फॉर एक्झाम्पल आयसोप्रोपिल ब्रोमाइड or secondary propyl bromide follow mixed path that is SN2 as well as SN1 reaction mechanism path. तर आता याच्यातलं अगोदर आपण SN2 रिॲक्शन मेकॅनिझम डिस्कस करू. SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. विद्यार्थी मित्रांनो, या मेकॅनिझमसाठी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न या मेकॅनिझमवर विचारले जातात. थिअरीमध्ये 4 मार्काचा प्रश्न असतो. कोणता? एक्सप्लेन SN2 रिॲक्शन मेकॅनिझम अशा टाईपचा, किंवा राईट ए नोट ऑन SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. त्यानंतर नीटमध्ये काय? विच ऑफ दी फॉलोइंग कॅन फॉलो SN2 पाथ अशा टाईपचे प्रश्न. किंवा हे झाल्यानंतर अजून याच्यावर नीटचे भरपूर प्रश्न SN1 SN2 रिॲक्शन मेकॅनिझमवर विचारतात. तर आता या SN2 रिॲक्शन मेकॅनिझममध्ये आपल्याला काय काय कन्सेप्च्युअली लर्न करावं लागेल? तर पहिली गोष्ट, या SN2चा लॉंग फॉर्म आपल्याला सांगायला जमला पाहिजे. म्हणजे S स्टँड्स फॉर सबस्टिट्यूशन, त्यानंतर N स्टँड्स फॉर न्यूक्लिओफिलिक आणि 2 स्टँड्स फॉर बायोमॉलिक्युलर. आता हे एक जाऊन दुसरा येणं सबस्टिट्यूशन, निगेटिव्ह जाऊन निगेटिव्ह येणं न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. आणि हे बायोमॉलिक्युलर हा जो शब्द आलेला आहे तो फिजिकल केमिस्ट्रीमधल्या केमिकल कायनेटिक या टॉपिकमधून आलेला आहे. म्हणजे रिॲक्शनचा वेग, रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व होणाऱ्या रिॲक्टंटच्या म्हणजे सगळ्याच रिॲक्टंटच्या म्हणजे 2 रिॲक्टंटच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल तर त्याला आपण बायोमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणू शकतो. एकाच्याच कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड असेल तर त्याला युनिमॉलिक्युलर रिॲक्शन म्हणतो. यालाच आपण पुढे त्याच्यात हे सेकंड ऑर्डर रिॲक्शन सुद्धा म्हणायला जमते. हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन आणि मॉलिक्युलरिटी ऑफ रिॲक्शन हे केमिकल कायनेटिक टॉपिकमधले कन्सेप्ट आहे. तर ते तिथं जास्त प्रमाणात क्लिअर होतील. पण SN2चा लॉंग फॉर्म काय म्हटलं तर सबस्टिट्यूशन न्यूक्लिओफिलिक बायोमॉलिक्युलर रिॲक्शन मेकॅनिझम, म्हणजे SN2 रिॲक्शन मेकॅनिझम असं म्हणू शकतो. मग नंतर दुसरा पॉईंट, या मार्गानं जाणारे अल्किल हलाइड कोणते? तर प्रायमरी अल्किल हलाइड लाईक मिथिल ब्रोमाइड
म्हणजे एक्झाम्पल पण सांगायलो आपण. प्रायमरी अल्किल हलाइड लाईक मिथिल ब्रोमाइड फॉलो SN2 पाथ. मग आता त्याच्यातलं एक्झाम्पल सांगायचं तर मिथिल ब्रोमाइड हा फॉर्म्युला CS3Br, याचं आपण अल्कोहोलमध्ये रूपांतर करायला तर ॲक्वियस KOH बरोबर हीट करतोय. तर काय होते, हा Br आणि हा K याचा काय व्हायला KBr तयार व्हायला, आणि इथं आपल्याला CS3OH मिळेल. पण आता अजून एक गोष्ट लक्षात घेतली आपण, तर हा KOH बेस आहे आणि तो ॲक्वियस मीडियममध्ये कसा असतो K+OH-, आणि हा KBr सुद्धा ॲक्वियस मीडियममध्ये कसा असतो K+Br-. म्हणून या इक्वेशनचा आयोनिक फॉर्म लिहायचा असेल तर आपण असा लिहू शकतो CS3Br plus K plus OH- gives CS3OH plus K plus Br- असं. आता हे दोन्हीकडचे K+ आपण कॅन्सल केले तर नेट आयोनिक इक्वेशन काय होईल CS3Br plus OH- gives CS3OH plus Br-. म्हणजे आता आपल्या लक्षात यायला काय व्हायलं, हा OH- न्यूक्लिओफाईल आहे आणि हा Br- सुद्धा न्यूक्लिओफाईल आहे. म्हणजे हा एक न्यूक्लिओफाईल दुसऱ्या न्यूक्लिओफाईलला रिप्लेस करायला, म्हणून ही एक्झाम्पल आहे कशाचं SN रिॲक्शनचं. म्हणजे आता SN2चं आपण लॉंग फॉर्म टाकला, त्याचं मिनिंग टाकलं, इथं सांगितलं आपण, नंतर त्याचं उदाहरण दिलं. SN2 पाथ फॉलो करणारे हे प्रायमरी अल्किल हलाइड आहेत. फॉर एक्झाम्पल मिथिल ब्रोमाइड, याच्यामध्ये फक्त हे एक निगेटिव्ह जाऊन दुसरा निगेटिव्ह येणं म्हणजे SNचं एक्झाम्पल आहे. आता हे बायोमॉलिक्युलर किंवा सेकंड ऑर्डर जे आहे त्याच्यासाठी याच्यात तिसरा पॉईंट सांगायचा कोणता, याचं केमिकल कायनेटिक्स सांगायचं किंवा कायनेटिक्स ऑफ दी रिॲक्शन. आता हे कायनेटिक्स ऑफ दी रिॲक्शन म्हणजे काय असते, रिॲक्शनच्या वेगावर कॉमेंट करणारं जे सायन्स आहे त्याला आपण केमिकल कायनेटिक्स म्हणू शकतो. दी ब्रँच ऑफ केमिस्ट्री, फिजिकल केमिस्ट्री दॅट डील्स विथ स्टडी ऑफ रेट ऑफ रिॲक्शन, फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन आणि मेकॅनिझम बाय विच दी रिॲक्शन प्रोसीड इज नोन ॲज केमिकल कायनेटिक्स. म्हणजे केमिकल कायनेटिक्समधून आपल्याला कशाबद्दल माहिती मिळते, रेट ऑफ रिॲक्शन म्हणजे स्पीड ऑफ रिॲक्शन, नंतर फॅक्टर्स अफेक्टिंग रेट ऑफ रिॲक्शन आणि मेकॅनिझम की ज्या मार्गाने ती रिॲक्शन जाते, हे एवढ्या गोष्टी आपल्याला काय केमिकल कायनेटिक्समधून कळतात. मग आता या रिॲक्शनचा केमिकल कायनेटिक्सचा अभ्यास केला तेव्हा काय लक्षात आलं, समजा इथं आपण या कंटेनरमध्ये काय घेतलं, हे मिथिल ब्रोमाइड घेतला आणि त्याच्यामध्ये हे KOH टाकलं आणि ही रिॲक्शन एका विशिष्ट वेगानं चालू होती. आता याच्यामध्ये ही रिॲक्शन एका विशिष्ट वेगानं चालू असताना परत आपण याच्यात काय केलं, मिथिल ब्रोमाइड टाकला आणि त्या रिॲक्शनच्या वेगावर काय परिणाम होते हे बघितलं. तर मिथिल ब्रोमाइड टाकल्यानंतर रिॲक्शनचा वेग पहिल्यापेक्षा जास्त झाला. पुन्हा OH- टाकून बघितलं म्हणजे KOH याच्यामध्ये, तर KOH टाकल्यावर सुद्धा रिॲक्शनचा वेग वाढला. म्हणून शेवटी कन्क्लुजन काय केलं, रेट ऑफ रिॲक्शन की ज्याला आपण आरनं डिनोट करू, इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ CS3Br आणि OH-. म्हणजे मिथिल ब्रोमाइड टाकल्यावर रिॲक्शनचा वेग वाढला, OH- टाकल्यानंतर सुद्धा रिॲक्शनचा वेग वाढला. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ बोथ दी रिॲक्टिंग स्पेसीज. आता त्याच्यात अजून क्वांटिटेटिव्ह स्टडी केल्यानंतर मिथिल ब्रोमाइडचं कॉन्सन्ट्रेशन पहिल्यापेक्षा दुप्पट केलं तर रिॲक्शनचा वेगसुद्धा दुप्पट झाला. OH- तसंच झालं. म्हणून रेट ऑफ रिॲक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू फर्स्ट पॉवर ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड फर्स्ट पॉवर ऑफ मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH-.
आता याच्यातून हे इक्वेशन पण द्यायचं जमते आपल्याला, R इज इक्वल टू के इंटू CH3Br OH मायनस. मग आता याला आपण कायनेटिक रेट एक्सप्रेशन म्हणतो. काय म्हणतो? कायनेटिक रेट एक्सप्रेशन. हे R म्हणजे रेट ऑफ रिॲक्शन, के म्हणजे रेट कॉन्स्टंट म्हणतो किंवा स्पेसिफिक रेट कॉन्स्टंट म्हणतो, आणि हे मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड, हे मोलार कॉन्सन्ट्रेशन ऑफ OH मायनस न्यूक्लिओफाइल. मग आता हे ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हणून एक कन्सेप्ट आहे केमिकल कायनेटिक्समध्ये. ते का असते? हे कायनेटिक रेट एक्सप्रेशनमध्ये जे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याच्या पॉवरला काय म्हटलेलं आहे? ऑर्डर ऑफ रिॲक्शन म्हटलं आहे. मग आता या इक्वेशनकडे बघून आपण या मिथिल ब्रोमाइडच्या अल्कलाईन हायड्रॉलिसिस की ज्यामुळं मिथिल अल्कोहोल मिळाला याच्यावर काय कॉमेंट करू शकतो? दी रेट ऑफ म्हणजे ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू मिथिल ब्रोमाइड इज फर्स्ट, आणि विथ रिस्पेक्ट टू OH मायनस इज फर्स्ट. म्हणजे फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू मिथिल ब्रोमाइड कॉन्सन्ट्रेशन, फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू OH मायनस कॉन्सन्ट्रेशन. मग ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन काय असते? तर हे कॉन्सन्ट्रेशन टर्म आहे त्याच्या पॉवरची सम असते, बेरीज असते. म्हणून आता याच्यात 3 स्टेटमेंट करेक्ट असणार आहेत. कोणते? ऑर्डर ऑफ धिस रिॲक्शन with respect to methyl bromide concentration is 1. म्हणजे with respect to methyl bromide the reaction is first order म्हणू शकतो. आणि दुसरं मग असंच विथ ऑर्डर ऑफ धिस रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू OH मायनस कॉन्सन्ट्रेशन तर इज 1 म्हणू शकतो. आणि म्हणून फर्स्ट ऑर्डर विथ रिस्पेक्ट टू OH मायनस. मग आता ओव्हरऑल ऑर्डर ऑफ द रिॲक्शन काय झालं? हे मिथिल ब्रोमाइड फर्स्ट ऑर्डर आणि OH मायनस फर्स्ट ऑर्डर, म्हणजे सम किती व्हायला? 2 व्हायला. ही रिॲक्शन कशी आहे? मिथिल ब्रोमाइडचं मिथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर करणारी रिॲक्शनचं ऑर्डर किती आहे म्हटलं तर ऑर्डर 2 आहे. ती रिॲक्शन कशी आहे म्हटलं तर सेकंड ऑर्डर रिॲक्शन आहे म्हणू शकतो. सेकंड ऑर्डर रिॲक्शन ही केमिकल कायनेटिकचा कन्सेप्ट आहे. पण आपल्याला इथं या तिसऱ्या पॉईंटमध्ये म्हणजे बघा, आपण पहिल्या पॉईंटमध्ये काय सांगितलं? SN2चा लॉंग फॉर्म सांगितला, दुसऱ्यामध्ये त्याचं एक्झाम्पल सांगितलं. म्हणजे हे एवढं इक्वेशन लिहिलं तरी आपल्याला पुरेसं आहे. हे एवढं लिहित बसायची गरज नाही, हे एवढं. आणि केमिकल कायनेटिक्समध्ये डायरेक्ट आपण rate of reaction is directly proportional to molar concentration of methyl bromide as well as OH minus nucleophile. Hence kinetic rate expression can be written as म्हणून ही इक्वेशन आपण लिहायचं. आणि मग कायनेटिक रेट एक्सप्रेशनमध्ये कॉन्सन्ट्रेशन टर्मचा जो पॉवर असतो त्याला ऑर्डर म्हणतो. मग मिथिल ब्रोमाइडचा 1 आहे तर ऑर्डर ऑफ रिॲक्शन विथ रिस्पेक्ट टू मिथिल ब्रोमाइड कॉन्सन्ट्रेशन इज 1 म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. OH मायनस सुद्धा 1 आहे म्हणून फर्स्ट ऑर्डर रिॲक्शन. ओव्हरऑल ऑर्डर काय असते? या दोघांची सम असते म्हणून ओव्हरऑल रिॲक्शन काय झालेलं आहे? सेकंड ऑर्डर रिॲक्शन. असं एवढं आपल्याला याच्यात म्हणायचं आहे. मग आता चौथ्या पॉईंटमध्ये आपल्याला डिटेल मेकॅनिझमकडे जायचं आहे. इथं आपल्याला रिॲक्शन मेकॅनिझम सांगायचं आहे. तर रिॲक्शन मेकॅनिझम म्हणजे नेमकं आपण काय डिफाईन करू शकतो? स्टडी ऑफ मायन्यूट स्टेप्स इन्व्हॉल्ड इन ए रिॲक्शन इज नोन ॲज रिॲक्शन मेकॅनिझम म्हणू शकतो. मग आता हे मिथिल ब्रोमाइडचं मिथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर व्हायलेली ही जी रिॲक्शन आहे याच्यामध्ये 2 गोष्टी व्हायलेल्या दिसतात आपल्याला. कोणतं? एक हा CH3 आणि Br मधला बॉन्ड ब्रेक व्हायला, आणि हा CH3 आणि OH मधला बॉन्ड काय व्हायला? तयार व्हायला. म्हणजे केमिकल रिॲक्शन काय? ब्रेकिंग ऑफ ओल्ड बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ न्यू बॉन्ड.
मग आता हे नेमके कसे बॉन्ड तुटले आणि कशा पद्धतीनं नवीन बॉन्ड तयार झाला हे एक्सप्लेन करणं म्हणजे त्या रिॲक्शनचा मेकॅनिझम एक्सप्लेन करणं. तर आता इथं आपण असं दाखवू शकतो कसं, हा मिथिल ब्रोमाइड जो आहे त्याचं आपण स्ट्रक्चर हे असं लिहिलं. हे मिथिल आहे, हे Br आहे, मिथिल ब्रोमाइड. तर आता याच्यामध्ये हा CBr बॉन्ड काय असणार आहे, पोलर असणार आहे, कारण ब्रोमीन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह दॅन कार्बन आहे. मग आता याच्यावर काय व्हायला, हा OH मायनस या कार्बनवर अटॅक करणार आहे. कारण काय तर हा डेल्टा मायनस आहे तर हा डेल्टा प्लस आहे आणि हा निगेटिव्ह रिएजंट आहे, त्याला या कार्बनकडे जायचं. तर कार्बनकडे जाताना तो जर असा जाऊ लागला तर काय होईल, हा निगेटिव्ह चार्ज आणि हा Brचा निगेटिव्ह चार्ज ते रिपेल करेल, म्हणजे या असं डायरेक्ट त्याला जायला जमणार नाही, है की नाही. मग असं जायला जमणार नाही तर मग त्याला काय करावं लागेल, तर तो काय करेल, या निगेटिव्ह चार्जच्या जेवढं जमेल तेवढं दुरून जाईल. मग आता आपण जर याचं हे दाखवलं असं तर म्हणजे 3 डायमेन्शनल स्ट्रक्चर दाखवलं तर याला आपण हे बॅक साईडला गेलेला आणि हा असा समोर आलेला आहे असं आपण म्हणू शकतो. तर हा OH मायनस काय करेल, या CBr बॉन्ड ॲक्सिसच्या बॅक साईडनं याच्यावर अटॅक करेल, म्हणजे मिनिमम रिपल्शन होईल. मग आता हे असा अटॅक होताना काय होईल, हा बॉन्ड असा तुटायला लागेल आणि हा बॉन्ड तयार व्हायला लागेल आणि दोन्ही गोष्टी एकाच वेळेस होतील. म्हणजे कुठंतरी एक स्टेज आपण अशी एक्सपेक्ट करू शकतो, इमॅजिन करू शकतो की ज्यामध्ये हा CBr बॉन्ड काय व्हायलेला आहे, तुटत चाललेला आहे आणि ॲट दी सेम टाईम हा COH बॉन्ड तयार होत चाललेला आहे. म्हणजे कुठंतरी हे असं इंटरमिजिएट तयार झालेला असणार आहे, तो हायली अनस्टेबल असेल, वी कांट आयसोलेट इट. म्हणजे हे 5 बॉन्ड सेंट्रल कार्बननं तयार केले, 3 कंप्लीट आहेत आणि 2 पार्शल आहेत. आणि मग शेवटी हा CBr बॉन्ड 100% जेव्हा ब्रेक होईल तेव्हा हा COH बॉन्ड 100% फॉर्म होईल. तेव्हा मिळालेला प्रॉडक्ट कसा असेल म्हटलं तर हे असं असेल. कसं असेल, आता इकडं OH, इकडं आता हा H असं म्हणू शकतो. म्हणजे आता काय झालं तर ज्या ठिकाणी ब्रोमीन होता त्याच्या अपोजिट डायरेक्शनला कोण आलेलं आहे, OH आलेला आहे आणि हा ब्रोमीन याच्यातून Br मायनस म्हणून बाहेर. म्हणजे ही कंप्लीट रिॲक्शन मेकॅनिझम आहे, नेमकं कोणता बॉन्ड कसा तयार व्हायला, कसा ब्रेक व्हायला. मग आता याच्यात काय झालेलं आहे, 2 घटना याच्यात व्हायला, एक ब्रेकिंग ऑफ CBr बॉन्ड अँड फॉर्मेशन ऑफ COH बॉन्ड. ह्या दोन्ही गोष्टी कशा व्हायला, सायमल्टेनियस व्हायला. म्हणून या मेकॅनिझमवर कॉमेंट करताना या चौथ्या पॉईंटमध्ये पहिला पॉईंट काय म्हणू शकतो, ही SN2 एक्सप्लेन करायलो. 2 म्हणजे 1 स्टेपची आणि SN1 म्हणजे 2 स्टेपची आहे, हे आपण अगोदरच बघितलं. म्हणून मेकॅनिझम या मिथिल ब्रोमाइडचं मिथिल अल्कोहोलमध्ये रूपांतर होणं हे किती स्टेपचं आहे म्हटलं तर 1 स्टेपचं. म्हणजे मेकॅनिझम ऑफ अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड टू गिव्ह मिथिल अल्कोहोल इज 1 स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम. मग आता एका स्टेपमध्ये काय व्हायला तर 2 गोष्टी व्हायला, CBr ब्रेकिंग आणि COH फॉर्मेशन. मग एका स्टेपमध्ये होत असेल तर सायमल्टेनियसली झाला पाहिजे. म्हणून इन धिस रिॲक्शन मेकॅनिझम breaking of CBr bond and formation of COH bond takes place simultaneously. काय होते, सायमल्टेनियसली होते. नंतर का सायमल्टेनियसली होते तर हा OH मायनस म्हणजे या OH मायनसला असं बॅक साईडनं जाण्यासाठी रस्ता आहे, कारण दुसरे जे ग्रुप आहेत ते काय छोटे छोटे हायड्रोजन आहेत, हा कार्बन पॉझिटिव्ह आहे.
हा रिएजंट निगेटिव्ह आहे तो पॉझिटिव्हकडे अटॅक करेल पॉझिटिव्हवर, पण इकडून गेलं तर निगेटिव्हचा रिपल्शन होते, म्हणून काय होईल, सायमल्टेनियस ब्रेक होईल आणि OH मायनस विल अटॅक ऑन कार्बन ऑफ CH3Br फ्रॉम बॅक साइड ऑफ CBr बॉन्ड ॲक्सिस टू गिव्ह मिथिल अल्कोहोल असं म्हणू शकतो. पण हे मिथिल अल्कोहोल मिळताना कशाच्याद्वारे मिळेल, या म्हणजे या ट्रान्झिशन स्टेजच्या द्वारे. म्हणजे पहिल्या पॉईंटमध्ये काय म्हणत, हे वन स्टेप रिॲक्शन मेकॅनिझम आहे. एका स्टेपमध्ये दोन्ही गोष्टी व्हायला, CBr ब्रेकिंग अँड COH फॉर्मेशन, आणि मग हे होताना काय होते, OH मायनस या बॅकसाईडनं अटॅक करते कोणाच्या, CBr बॉन्ड ॲक्सिसच्या, कोणावर, मिथिल ब्रोमाइडवर, की ज्यामुळं आपल्याला काय मिळेल, मिथिल अल्कोहोल मिळेल. पण कशाच्या द्वारे मिळेल, व्हाया दी फॉर्मेशन ऑफ पेंटाव्हॅलंट ट्रान्झिशन स्टेट ॲज शोन इन फिगर म्हणू शकतो. म्हणजे हे मेकॅनिझमचं एक स्टेप आहे, सायमल्टेनियस व्हायला ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ दी बॉन्ड, आणि OH मायनस न्यूक्लिओफाईल या मिथिल ब्रोमाइडच्या कार्बनवर CBr बॉन्ड ॲक्सिसच्या बॅक साईडनं अटॅक व्हायला. म्हणजे ह्या तिन्ही गोष्टी आपल्याला या फिगरमध्ये दाखवलेल्या आहेत असं आपल्याला म्हणायला जमते. कारण हा OH मायनस असा बॅक साईडनं अटॅक व्हायला, हा CBr बॉन्ड तुटत चालला, इथं COH बॉन्ड तयार व्हायला एका स्टेजमध्ये. ते कुठंतरी अशी 50% CBr बॉन्ड ब्रेक झालेला आणि COH बॉन्ड तयार झालेली अशी स्टेज तयार झालेलीच असणार. आपण त्याला आयसोलेट करू शकत नाही, पण ती गॅरंटेडली असणार आहे. तशा त्या स्टेजला आपण काय म्हणायचं, ट्रान्झिशन स्टेट म्हणायचं, आणि त्याच्यामधून आपल्याला हा प्रॉडक्ट मिळालेला आहे. मग आता हा जो प्रॉडक्ट मिळालेला आहे, तर रेट ऑफ रिॲक्शन कोणावर डिपेंड असणार आहे, हा ट्रान्झिशन स्टेट जर जास्त तयार झाला तर अल्कोहोल जास्त मिळेल, हा ट्रान्झिशन स्टेट कमी तयार झाला तर अल्कोहोल कमी मिळेल. मग आता ट्रान्झिशन स्टेट कोणाच्या कॉन्सन्ट्रेशनवर डिपेंड आहे, मिथिल ब्रोमाइड आणि OH मायनस हे दोन्ही जास्त असेल तर हे जास्त तयार होईल. म्हणून फॉर्मेशन ऑफ ट्रान्झिशन स्टेट इज रेट डिटरमाइनिंग स्टेप as it involve both the reacting species, that is methyl bromide and nucleophile OH minus. Hence the reaction is bimolecular. जे मॉलिक्युलॅरिटी ही टर्म जी आहे ती ऑर्डरपेक्षा वेगळी आहे. म्हणजे आता ही एकच स्टेप आहे, ही इमेजिनरी असल्यामुळं आपण ही रिॲक्शन किती स्टेपमध्ये झाली म्हटलं तर तुम्ही असं म्हणू शकत नाही हे एवढी एक स्टेप आणि इथून एवढी ही दुसरी स्टेप असं आपण म्हणू शकत नाही, कारण ही इमेजनरी आहे. म्हणजे टोटल हे काय, एकच स्टेप आहे. म्हणून वन स्टेप रिॲक्शनमध्ये किती मॉलिक्यूल त्या रिॲक्शनमध्ये भाग घेतात त्याच्या संख्येला काय म्हटलेलं आहे, मॉलिक्युलॅरिटी म्हटलेली आहे. मग आता इथं दोन मॉलिक्यूल, एक सबस्ट्रेट म्हणजे मिथिल ब्रोमाइड आणि दुसरा रिएजंट म्हणजे OH मायनस, हे दोन मॉलिक्यूल रिॲक्शनमध्ये भाग घ्यायलेत, म्हणून ही रिॲक्शनची मॉलिक्युलॅरिटी किती आहे तर 2 आहे, म्हणून बायमॉलिक्युलर. हा सुद्धा केमिकल कायनेटिक्समधला पॉईंट आहे. मग आता अजून एक पॉईंट याच्यामध्ये सांगायला जमते, तो म्हणजे कोणता, आता हा जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह असला असता तर हा तर नाही, समजा हे तिन्ही हायड्रोजन आहेत, पण इथं हायड्रोजन, इथं डिटोरियम आणि इथं ट्रिटियम असला असता तर हा कायरल कार्बन झाला असता. मग हा जर ऑप्टिकली ॲक्टिव्ह समजा डेक्स्ट्रो असला असता, तर इथे काय झालं असतं, हे हायड्रोजन, नंतर हे डिटोरियम आणि हे ट्रिटियम राहिले असते. म्हणजे हा सुद्धा ऑप्टिकली ॲक्टिव्ह. पण कॉन्फिगरेशन कसं झालं, हे 3 हायड्रोजन असे या साईडला होते, आता ते काय झाले, असे या साईडला गेले. कसे गेले, हे असे या साईडला गेले, ऐक. मग आता हे असं कॉन्फिगरेशन मधला जो बदल आहे, ज्या ठिकाणी Br होता त्याच्या जस्ट अपोजिट साईडला OH येणं, आणि ते किती टक्के मॉलिक्यूलमध्ये म्हटलं तर 100% मॉलिक्यूलमध्ये. म्हणजे इथं जे मिथिल अल्कोहोल मिळेल तो हा जर डेक्स्ट्रो असेल तर हा लिओ मिळेल, हा जर लिओ असेल तर हा डेक्स्ट्रो मिळेल. मग या कॉन्फिगरेशनमध्ये 100% बदल होणं, त्याला आपण
मिळालेलं अल्कोहोल काय विथ 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन मधून मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो. आणि या 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनलाच काय म्हटलेलं आहे, वाल्डन इन्व्हर्जन म्हटलेलं आहे. म्हणजे हे वाल्डन नावाच्या शास्त्रज्ञानं सांगितलेलं होतं. म्हणजे आपण पावसामध्ये छत्री घेऊन गेलो आणि ते जर हवा आली तर काय होते, छत्री उलटी होते. म्हणजे या साईडला तो हायड्रोजन होते ते एकदम या साईडला गेल्यासारखे झाले. म्हणजे आता हे असं झाल्यासारखं झालं म्हणू शकतो, हे असं आणि हे असं होतं. म्हणजे अम्ब्रेला अपसाईड डाऊन म्हटल्यासारखं असं. त्याला 100% इन्व्हर्जन, त्यालाच दुसरं नाव काय दिलेलं आहे, वाल्डन इन्व्हर्जन. म्हणजे आता हे एवढं मेकॅनिझमबद्दल झालं. म्हणजे परत एकदा 2 मिनटात आपण सांगू लागलो तर काय काय झालं. पहिल्या पॉईंटमध्ये आपण लॉंग फॉर्म सांगितला SN2चा, दुसऱ्यामध्ये एक्झाम्पल घेतलं, तिसऱ्यामध्ये त्याचं केमिकल कायनेटिक्सवरून ऑर्डर ऑफ द रिॲक्शन सांगितली, आणि रिॲक्शन मेकॅनिझममध्ये काय काय 1 स्टेप प्रोसेस आहे, सायमल्टेनियस ब्रेकिंग अँड मेकिंग ऑफ दी बॉन्ड होते, आणि ती रिॲक्शन पेंटाव्हॅलंट ट्रान्झिशन स्टेटमध्ये होते. बॅकसाईड अटॅक होतो कोणाचा, त्या न्यूक्लिओफाईलचा कोणावर, मिथिल ब्रोमाइडच्या कार्बनवर. त्यामुळं मिथिल अल्कोहोल जो मिळतो तो 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशनचा मिळतो, की ज्याला आपण वाल्डन इन्व्हर्जन म्हणतो. आणि मग अजून एक 5वा पॉईंट याच्यामध्ये आहे. त्या 5व्या पॉईंटला काय म्हटलेलं आहे, एनर्जी प्रोफाईल डायग्राम असं नाव दिलं. आणि हा एनर्जी प्रोफाईल डायग्राम हा थर्मोडायनेमिक्स टॉपिकमधला कन्सेप्ट आहे. 12वी बोर्डमध्ये केमिकल थर्मोडायनेमिक्स अँड एनर्जेटिक्स किंवा थर्मोडायनेमिक्स म्हणून टॉपिक आहे, त्याच्यातला हा कन्सेप्ट आहे. तर या रिॲक्शनच्या एनर्जी चेंजेसबद्दल आपण विचार केला तर त्याचा प्रोग्रेस ऑफ दी रिॲक्शन आणि एनर्जी चेंजेस ड्युरिंग दी रिॲक्शन याचा एक ग्राफ काढायला जमतो आपल्याला. त्या ग्राफला आपल्याला काय म्हणायचं आहे, एनर्जी प्रोफाईल डायग्राम. इथं आपण पोटेन्शियल एनर्जी रिॲक्टंट आणि प्रॉडक्टची अशी इकडं वाढत चालली, आणि इकडं रिॲक्शन कोऑर्डिनेट म्हणायचं या ॲक्सिसला, कोऑर्डिनेट किंवा प्रोग्रेस ऑफ रिॲक्शन असं म्हणू शकतो. इकडं जसं जसं चालू तर रिॲक्शन प्रोग्रेस करायली असं समजायचं. तर आता आपली रिॲक्शन कोणती आहे, हे मिथिल ब्रोमाइड OH- याचा काय व्हायला, तो पेंटाव्हॅलंट ट्रान्झिशन स्टेट व्हायला, आणि त्याच्यापासून पुढे काय मिळालं आपल्याला, CH3OH आणि Br- मिळालं. या स्टेजेसमधून रिॲक्शन चालली. हा कसा आहे, हायली अनस्टेबल आहे. तर आता हे मिथिल ब्रोमाइड OH- आपण या ठिकाणी घेतलेले आहेत, यांचं TS आणि मग नंतर मिथिल अल्कोहोल. आता जे कोणी अस्तित्वात असते त्यांना काही ना काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणजे हे मिथिल ब्रोमाइड OH- याची काहीतरी पोटेन्शियल एनर्जी असणार आहे. त्या पोटेन्शियल एनर्जीला आपण Hनं डिनोट करू. ते रिॲक्टंटचे आहे म्हणून HR म्हणू. पोटेन्शियल एनर्जी ऑफ दी रिॲक्टंट किंवा एन्थाल्पी ऑफ दी रिॲक्टंट असंही म्हणायला जमते थर्मोडायनेमिक्समधलं. आता हे रिॲक्टंट काय करायले, दे आर अब्झॉर्बिंग एनर्जी अँड दे आर फॉर्मिंग ट्रान्झिशन स्टेट विच कंटेन व्हेरी हाय एनर्जी. म्हणजे रिॲक्टंटची एनर्जी वाढत चालली, म्हणजेच हे काय व्हायले, असे वर 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 चालले, एनर्जी वाढत चालली. मग हायेस्ट एनर्जीची स्टेज येईल ते काय असणार आहे, ट्रान्झिशन स्टेज असणार. म्हणजे आता इथं काय होतं, म्हणजे हे रिॲक्टंटची एनर्जी आहे, म्हणजे इथं कोण आहे, CH3 Br आणि OH-. दे आर अब्झॉर्बिंग एनर्जी अँड दे आर फॉर्मिंग ए स्टेट ऑफ व्हेरी हाय एनर्जी, की ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणू शकतो. मग आता ती ट्रान्झिशन स्टेट कशी आहे, आपण लिहिलेली आहे. कशी आहे, असे 3 हायड्रोजन एका प्लेनमध्ये आहेत, आणि त्या सेंट्रल कार्बनला एकीकडून Br
आणि एकीकडून OH हे असं आहे. हायेस्ट एनर्जीची असल्यामुळं हायली अनस्टेबल म्हणून रेक्टँग्युलर ब्रॅकेटमध्ये लिहिलं आपण. म्हणजे रिॲक्शन स्टार्ट झाली म्हणजे काय झालं तर हा CBr बॉन्ड तुटत चालला आणि COH बॉन्ड तयार होत चालला. मग हायेस्ट एनर्जीची स्टेट कोणती, ज्या ठिकाणी 50% CBr बॉन्ड तुटला आणि 50% COH बॉन्ड तयार झालेला. अशा स्टेजला आपण ट्रान्झिशन स्टेट किंवा ॲक्टिव्हेटेड कॉम्प्लेक्स सुद्धा म्हणू शकतो. आणि हा पुढे हा बॉन्ड CBr बॉन्ड अजून जास्त तुटायला लागेल तेव्हा हा COH बॉन्ड अजून जास्त तयार व्हायला लागेल. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, इथं 10% CBr बॉन्ड तुटला तर 10% COH बॉन्ड तयार झाला, इथं 20% तसं झालं, इथं 30% तसं झालं, इथं 40% तसं झालं, इथं 50% तसं. आता इथून पुढे काय होईल, 60% CBr बॉन्ड तुटेल, 40% म्हणजे 60% तुटेल CBr बॉन्ड तर 60% COH बॉन्ड तयार होईल. 70% तुटेल CBr बॉन्ड तर 70% COH तयार होईल. ज्यावेळेस 100% CBr बॉन्ड तुटेल त्यावेळेस काय होईल, 100% COH बॉन्ड तयार होईल. म्हणजेच काय तयार होईल, मिथिल अल्कोहोल तयार होईल. म्हणजे इकडे एनर्जी आता कमी कमी होत जाईल आणि इथं आपल्याला काय मिळतील, प्रॉडक्ट मिळतील. काय असेल ते CH3OH आणि Br-. मग आता प्रॉडक्टची एन्थॅल्पी काय आहे म्हटलं तर हे आपल्याला इकडे जायला मिळालं, अशा टाईपचं. मग आता हे जे कर्व मिळालेलं आहे, दी कर्व ऑप्टेन म्हणजे व्हॉट इज EPD एनर्जी प्रोफाईल डायग्राम, तर दी कर्व ऑप्टेन्ड बाय प्लॉटिंग potential energy changes during reaction against reaction coordinate is known as energy profile diagram. For SN2 reaction it can be shown as follows. हे SN2 रिॲक्शन साठी ही अशी दाखवलेली. मग आता याच्यामध्ये ही एक डेफिनेशन झाली एनर्जी प्रोफाईल डायग्रामची. व्हॉट इज मीन बाय ट्रान्झिशन स्टेट, हायेस्ट एनर्जी कंटेनिंग हायली अनस्टेबल स्टेट acquired by the reactant when they are being converted into product is known as transition state. काय होणार आहे बघा, हायेस्ट एनर्जी कंटेनिंग हायली अनस्टेबल स्टेट acquired by the reactant during reaction is known as transition state. SN2 रिॲक्शन मधला किंवा मिथिल ब्रोमाइडच्या अल्कलाइन हायड्रॉलिसिस मधला ट्रान्झिशन स्टेट कसा आहे, पेंटाव्हॅलंट आहे. हे 3 हायड्रोजन एका प्लेन मध्ये आहेत आणि हे ब्रेकिंग CBr बॉन्ड अँड फॉर्मिंग COH बॉन्ड हे परपेंडिक्युलर टू दॅट प्लेन आहे. मग हे हायेस्ट एनर्जीचा स्टेज आहे. मग आता म्हणजे ही एक डेफिनेशन झाली, ही दुसरी डेफिनेशन झाली. मग आता हा जो एनर्जी डिफरन्स आहे, हा एनर्जी डिफरन्स म्हणजे रिॲक्टंटची एनर्जी आणि ट्रान्झिशन स्टेटची एनर्जी. म्हणजे रिॲक्टंटला ट्रान्झिशन स्टेटमध्ये रूपांतरित व्हायचं असेल तर रिॲक्टंट मस्ट हॅव टू अब्सॉर्ब एनर्जी. मग ती एनर्जी जी आहे ते काय EA न डिनोट केलेली आहे किंवा त्याला डेल्टा U न डिनोट केल्या जाते. हे थर्मोडायनॅमिक्सचा कन्सेप्ट. आणि या EA ला काय म्हणतात, ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हणतात. मग व्हॉट इज ॲक्टिव्हेशन एनर्जी म्हटलं तर एनर्जी डिफरन्स बिटवीन
energy of transition state and energy of reactant is known as energy of activation. बघा तिसरी डेफिनेशन काय व्हायलेली आहे, the energy difference between energy of TS and energy of reactant is known as activation energy. है की म्हणजे ही तिसरी डेफिनेशन. किंवा आपण असंही म्हणू शकतो, अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू कन्व्हर्ट रिॲक्टंट इनटू ट्रान्झिशन स्टेट इज नोन ॲज ॲक्टिव्हेशन एनर्जी. म्हणजे आता याच्यात आपल्याला कसं कॉमेंट करायला जमेल, कोणत्याही रिॲक्टंटला प्रॉडक्टमध्ये रूपांतर व्हायचं असेल तर त्याचा अगोदर काय तयार झाला पाहिजे, ट्रान्झिशन स्टेट तयार झाला पाहिजे. आणि ट्रान्झिशन स्टेट फुकट तयार होणार नाही. रिॲक्टंट हॅज टू अब्सॉर्ब एनर्जी टू फॉर्म द ट्रान्झिशन स्टेट अँड दॅट ट्रान्झिशन स्टेट ब्रेक टू गिव्ह दी प्रॉडक्ट, अशा टाईपचं. म्हणजे आपला रिझल्ट चांगला लागायचा असेल तर फक्त 12वीला ॲडमिशन घेऊन चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत घ्यावं लागेल. म्हणजे एनर्जी ऑफ ॲक्टिव्हेशन ऐवजी एनर्जी ऑब्सॉर्ब करावं लागेल. मग आपली एक चांगल्या अभ्यासाची अवस्था निर्माण होईल की ज्याला आपण ट्रान्झिशन स्टेट म्हणू शकतो. आणि ते ट्रान्झिशन स्टेट परीक्षेवर आदळल्यावर मग आपल्याला बेस्ट प्रॉडक्ट मिळते. म्हणजे each and every reactant, if has to convert it into product, it must have to form the transition state, and if the reactant has to form transition state, it must have to absorb energy equal to activation energy. ह्या गोष्टी आपल्याला याच्यात लक्षात घेतल्या पाहिजे. आता अजून एक पॉईंट येतो इथं. आता ही प्रॉडक्टची एन्थाल्पी आहे, म्हणजे याला आपण EHP म्हणू शकतो. हा पॉईंट, हा रिॲक्टंटचा याचा. मग हा जो डिफरन्स आहे, हा डिफरन्स त्याला डेल्टा एचनं डिनोट करायला जातं आणि त्याला एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन म्हणतात. म्हणजे रिॲक्शन होताना हीट एनर्जी ऑब्सर्व होऊ शकतो, तशाला एंडोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. हीट एनर्जी इव्हॉल्व पण होऊ शकते, त्याला एक्झोथर्मिक रिॲक्शन म्हणतो. मग आता या रिॲक्शनच्या बाबतीत काय आहे, HR म्हणजे रिॲक्टंटची एन्थाल्पी जास्त आहे कोणापेक्षा, HP पेक्षा. आणि हे डेल्टा एच काय असते तर फायनल स्टेटची एन्थाल्पी म्हणजे प्रॉडक्टची एन्थाल्पी मायनस इनिशियल स्टेटची एन्थाल्पी म्हणजे रिॲक्टंटची एन्थाल्पी. मग आता हा मोठा आहे म्हणजे या रिॲक्शनचा डेल्टा एच कसा येईल, निगेटिव्ह येईल. म्हणजेच ही रिॲक्शन काय असणार आहे, एक्झोथर्मिक रिॲक्शन असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे पॉईंट याच्यामध्ये आपल्याला डिस्कस करावं लागतात. कोणत्यामध्ये, रिॲक्शन मेकॅनिझममध्ये. मग आजच्या याच्यामध्ये आपण काय डिस्कस केलेलं आहे, SN2 रिॲक्शन मेकॅनिझम, की ज्याला कोणाचा मेकॅनिझम आहे म्हटलं तर अल्कलाइन हायड्रॉलिसिस ऑफ मिथिल ब्रोमाइड टू गिव्ह मिथिल अल्कोहोल इज ॲन एक्झाम्पल ऑफ SN2 रिॲक्शन मेकॅनिझम. याच्यामध्ये काय काय झालं म्हटलं तर काय झालं, हा CBr बॉन्ड तुटला आणि हा COH बॉन्ड तयार झाला, पण एकाच वेळेस झाला. म्हणून वन स्टेपमध्ये, एका स्टेपमध्ये झाला, सायमल्टेनियसली झाला. OH मायनसनं बॅकसाईड अटॅक केलं. रिॲक्शनचा हा TS करण्यासाठी दोन्ही रिॲक्टंट रिस्पॉन्सिबल होते म्हणून बायमॉलिक्युलर म्हटलं. आणि जिथं Br होता त्याच्या अपोजिट साईडला OH आला म्हणून 100% इन्व्हर्जन ऑफ कॉन्फिगरेशन किंवा वॉल्डन इन्व्हर्जन. आणि एका स्टेपमध्ये झाला म्हणून याचा एनर्जी प्रोफाईल डायग्राम जो ग्राफ आहे तो एकाच पीकचा आहे असं म्हणू शकतो. आणि याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेल्या ह्या डेफिनेशन, एनर्जी प्रोफाईल डायग्राम, ट्रान्झिशन स्टेट, ॲक्टिव्हेशन एनर्जी, एन्थाल्पी ऑफ रिॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टबुकमधून सुद्धा याला वाचा, रीड करा. काय डाऊट असतील तर विचारा. थांबूत या ठिकाणी. थँक्यू.